महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सदा सर्वदा गणपती बाप्पा मोरया. कैलासवासी तुकाराम धोंडू गाताडे यांच्या आशीर्वादाने गाताडे परिवारातर्फे आलेल्या गणेश भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील मुंबई सारख्या मोठ्या शहरात दहीहंडी जोरदार साजरी केली जाते. चला तर बघूया आजच्या काळातील दहीहंडी. हो लक्ष भाव इथे या. चिंट्या दादा बोलत होता की आता दहीहंडी सण जवळ येत आहे. मग काय यावर्षी आपण दहीहंडी सण साजरा करणार की नाही? बस क्या भाई, करेंगे ना, जरूर करेंगे. अरे यार, पण मी आता असं ऐकलं आहे की सरकारने यावर्षी 7 थरापेक्षा जास्त थर करायची परवानगी दिलीच नाही. ती सोड यार, लोक फक्त बोलणार पण आपण थोडी सरकारचं ऐकणार. आपण त्यापेक्षा जास्त थर लावू. चल तू, आपण वर्गणी गोळा करूया. आपल्याला दहीहंडीची खूप तयारी करायची आहे. हा भाई, चल चलते. हे मणिलाल, चल चंदा दे चल. आजकल इस एरिया में आपका ही सबसे बड़ा दुकान है, तो मैं आपसे ज्यादा चंदा लूंगा, और वो भी पूरा 2000 मोदी वाला नया नोट. अरे भाई, अभी तो कुछ लोग चंदा लेके गए ना, अब आपको कैसे चंदा दो? किस किस को चंदा देने बैठे हम? ये आजकल क्या चल रहा है, जो भी आता है चंदा लेके जाता है. इस त्योहार में नहीं बल्कि सभी त्योहार में चंदा मांगने आते हैं. वो हमें पता नहीं. तेरे से तो हम चंदा लेकर ही रहेंगे, वरना कल से तेरी दुकान बंद. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताने रे गोपाळा. तुझ्या घरात नाही पाणी, घागर उताने रे गोपाळा. गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या कान्या बाळा. हर तरफ है ये शोर, हर तरफ है ये शोर. आया गोकुल का छोर, आज हम लोग मस्ती करेगा, आज हम लोग मस्ती करेगा. कहीं लड़की तोड़े, कहीं नैना जोड़े, आज गड़बड़ घोटाला चलेगा. काय हे देवा, माझ्या मुलाने तुमचं असं काय वाईट केलं आहे की तुम्ही माझ्या मुलाला माझ्यापासून दूर केलं? माझा मुलगा तर तुमचाच सण साजरा करत होता ना. का असं केलंस? का असं केलं देवा? आम्ही थर रचले ते दूध, दही, लोणी खाण्यासाठी, खेळ खेळण्यासाठी, सवंगडाचं मौज मस्तीसाठी, प्रेमासाठी. पण तुम्ही आता उत्सवाला, फेस्टिवलचं रूप दिलंय. उत्सव बाजूला ठेवून पैशांचा व्यापार चालू केला. जितके मानवी थर तितका जास्त पैसा. पैशांच्या हव्यासपोटी तुम्ही थरावर थर वाढवत चालले. मग त्यात राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण असे अनेक थर बघायला मिळतात. माझा उत्सव खऱ्या अर्थाने साजरा केला तर तुमच्या पूर्वजांनी
भजन कीर्तन आणि अनेक भक्ती मार्गाने तुम्ही सर्वजण माणसांना विसरून पैशाला जास्त महत्व देत आहे. सण फक्त तुमच्या फायद्यासाठी करता. उत्सव विसरून सण साजरे करण्यात मग्न आहे. जर तुम्ही माझा उत्सव साजरा करत असाल तर माणसातील माणुसकीला महत्व देऊन करा. म्हणजेच मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. समजलं भक्तांनो, भगवान श्रीकृष्ण आपल्याला काय उपदेश देतात? त्यांच्या काळात दहीहंडी साजरी केली ती प्रेमासाठी, आणि आज आपण जोरजोरात डीजे लावून मुन्नी बदनामी सारखी गाणी लावून सण साजरा केला जातो. आपण भारतातील सर्वच सणांमध्ये दहीहंडीचे आणि स्वतःचे जीवन उद्ध्वस्त करीत आहोत. हे गणराया, आम्हा सर्वांना दहीहंडी व इतर भारतीय सण निसर्गाला व मानवाला हानी न पोहोचता साजरे करण्याची संधी दे. हीच तुझ्या चरणी प्रार्थना.